प्रश्न आहे. तुम्ही सांगताय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा, मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते, दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या भागातून हा रस्ता जातो. मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य काढता येऊ शकतो आणि कुणाकडे दाद मागता येईल शेतकऱ्यांना? राज्य सरकार अशा रस्त्याकरता MLRC कोड आहे. या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही. जरी खाजगी जागा तुमची असली, मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे, तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं. या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. म्हणून एखाद्या जरी कुणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे, तो रस्ता काढून द्यायचा, रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा MLRC कोर्टाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही, त्यांना रस्ता द्यावाच लागतो, हा नियम आहे. काय कालमर्यादा ठेवली आहे का? कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसतात.